नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर रोज सकाळची जी सुरुवात होते ना, ती अशी छान स्वामींच्या गाण्यांनी, भजनांनी, मंत्रांनी सुरू होते. आणि त्यातल्या त्यात हे एक मी सध्या बघितलं ते म्हणजे श्री स्वामी भक्ती म्हणून असं या चॅनलचं नाव आहे मला वाटतं. आणि तारक मंत्र आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू, म्हणजे लाईव्ह तारक मंत्र आहे त्याच्यामध्ये. पण मागचा जो बॅकग्राऊंड तुम्ही बघताय ना, इतकं सुंदर वाटतो ना, म्हणजे अगदी लहान मुलं जरी बघतील ना तर बघतच राहतील. इतकं सुंदर वेगवेगळा बॅकग्राऊंड बॅक साईडला येतो. आणि जो तारक मंत्र म्हटला गेला तो पण खूप सुंदर प्रकारे म्हटला गेलाय. तर खूप छान वाटतं सकाळी सकाळी घरातलं वातावरण अगदी फ्रेश आणि असं प्रसन्न वातावरण वाटतं. तर आपल्या स्त्रियांना घरातली कामं, घरातल्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या हे काहीही चुकलेलं नाही. म्हणजे अगदी मी म्हणेन की भारताचे राष्ट्रपती जरी असेल एखादी स्त्री, तरी तिला घरातलं सगळ्या जबाबदाऱ्या बघणं तेवढंच अनिवार्य असतं. पण त्यात एक फरक आहे. तो म्हणजे की तुम्ही जबरदस्तीने एखादं काम करताय किंवा तुम्ही स्वतःहून आनंदाने एखादं काम करताय, तर ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. पण आपलं घर, आपली माणसं, आपली मुलं असा विचार करून जर आपल्या घरातलं आपण काम केलं ना, तर ते कधीच आपल्यावरती म्हणजे आपल्याला जबरदस्ती किंवा असं केल्यासारखं वाटणार नाही. कारण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, की तुमच्या घरातलं काम किंवा तुमच्या घरातल्या जबाबदाऱ्या तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे करू शकता, तितकं कोणीही दुसरी व्यक्ती चांगल्या प्रकारे करू शकत नाही. हां, तुम्ही कोणाची मदत नक्कीच घेऊ शकता. म्हणजे आता जसं माझं YouTubeचं काम असतं, मला एडिटिंगला, शूटिंगला बराचसा वेळ द्यावा लागतो आणि बराचसा विचार सुद्धा करावा लागतो. तर त्यामुळे मी एक हेल्पिंग हँड ठेवलेला आहे. म्हणजे एक ताई आहेत त्या मदतीला असतात. पण त्यांनी जरी कितीही मदत केली, तरी त्यांच्यावर आपण किती डिपेंड राहिलं पाहिजे आणि आपण आपली कामं कशाप्रकारे केली पाहिजे. तर ह्याचं जे सगळं प्लॅनिंग आहे ना, ते आपण स्वतः करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यातले सगळेच दिवस हे सारखेही नसतात. कधी आपलं फायनान्शियल स्टेटस चांगलं असतं, कधी खालावतं, तर त्याच्यानुसार आपल्याला ती मदत मिळेलच असं नाहीये. तर जी पण आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या सध्याच्या वर्तमान काळामध्ये जी पण परिस्थिती आहे, तर त्या परिस्थितीला ओळखून आपण पुढच्या पण परिस्थितीसाठी तयार असलं पाहिजे. म्हणजे कधी आपल्याला अशी मदत जरी नसेल मिळाली, तरीही आपल्याला आपलं स्वतःचं सगळं व्यवस्थित करता आलं पाहिजे. बऱ्याच स्त्रियांच्या मनात हा एक न्यूनगंड असतो, की मी काहीच करत नाही. मग मी फक्त दिवसभर घरामध्ये 24 तास फक्त घरातलंच करत असते. बाकी मी असं काहीच करत नाही. तर तुम्हाला सांगू फक्त पैसा कमवणं म्हणजेच सगळं करणं असं नाहीये. घर सांभाळणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, जी फक्त स्त्रीच खूप उत्तमरित्या करू शकते. असं नाहीये काही जेंट्स सुद्धा करत असतील. पण तरीही जी एक म्हणजे देवाने जी स्त्रीकडे ही जी दिली आहे ना शक्ती, ती त्यासाठीच दिलेली आहे, की जसं म्हटलं जातं, की बेस्ट ॲक्टरला बेस्ट रोल दिले जातात. तर तसेच एक आपण म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोघेही त्यांच्या त्यांच्या जागेवरती बेस्ट आहेत आणि ते रोल ते बेस्ट प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे ते करू शकतात. तर आजची सुरुवात आहे ना, मी अशी छान एक डिटॉक्स ज्यूसने करते. तर सध्या जे मी योगाचं करते ना, तर त्याच्यामध्ये खूप छान-छान वेगवेगळ्या माहिती दिल्या जातात, की कशाप्रकारे आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आपण स्त्रिया काय करतो, की जे मुलांना बनवलंय, जे म्हणजे मिस्टरांसाठी बनवलंय किंवा घरातल्यांसाठी जे नाश्त्यासाठी वगैरे बनवलंय, तर कधी-कधी आपल्याला ते आवडतही नसेल किंवा नकोही असेल, तरीही आपण ते जबरदस्ती खात असतो, की परत डबल काम नको. पण असं न करता आपल्या शरीराला काय गरजेचं आहे ह्याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. कारण तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल, तर तुम्ही दिवसभर त्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या करू शकता. तर या डिटॉक्स ज्यूसमध्ये ना काय-काय घेतलंय बघा. ह्याच्यामध्ये 2 काकड्या घ्यायच्यात, पण माझ्याकडे एकच काकडी होती आणि सफरचंद घेतलंय आणि त्यानंतर याच्यामध्ये अद्रकचा एक छोटासा तुकडा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये पुदिना घालायचा आहे आणि बस. तर बाकी एवढ्याच गोष्टी यामध्ये घालायच्या आहेत आणि छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय आणि याचा ज्यूस गाळून त्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि मग हा ज्यूस प्यायचा आहे. हा डिटॉक्स ज्यूस याच्यासाठी बनवला जातो,
की आपल्या आतड्यांमध्ये जे पण जमा झालेली असतात ना, जी घाण जमा झालेली असते, ते या डिटॉक्स ज्यूसने ते क्लीन व्हायला खूप मदत होते. तर आपण काय करतो, सकाळी उठलं की लगेच आपण चहाचा घोट घ्यायला जातो. तर चहा पिणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये, पण कुठलीही गोष्ट तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त केलीत आणि चुकीच्या वेळी केलीत, तर ती तुमच्या तब्येतीसाठी हानिकारकच ठरू शकते. तर म्हणून चहा घेण्याच्या आधी तुम्ही अशा प्रकारचे ज्युसेस घेत जा. हा डिटॉक्स ज्यूस आहे. असंच तुम्ही आठवड्यातून एकदा आठवड्यातून म्हणजे एकदा दोनदा तुम्ही नारळ पाणी घ्या. आता जसा हा गरमीचा सीझन चालू होतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी करणं, जेवढं लिक्विड आपल्या पोटामध्ये जाईल ना, तर तेवढं जास्त चांगलं असतं. आणि त्यानंतर 1 तासाने तुम्ही रेग्युलर जसा चहा घेता तसं घेऊ शकता. तर बघा या कंटेनरमध्ये मी जी ही पुदिन्याची पानं ठेवली आहेत, ती किती फ्रेश राहिली आहेत. अदरवाईज मी जर बॉटलमध्ये वगैरे पण ठेवून बघितली, पण तेवढी फ्रेश राहत नव्हती आणि ह्याच्यामध्ये खूप छान फ्रेश राहिले. आणि पुदिना तुम्हाला माहिती आहे किती छान टेस्ट येते पुदिन्याची. याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता. आणखीन एक गोष्ट यामध्ये घालायची ते म्हणजे की पालक, पण माझ्याकडे नव्हता. तर पालक असेल तर तुम्ही यामध्ये पालकही घाला. म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना बघा, एकामध्ये फायबर आहे, एकामध्ये कॅल्शियम आहे. तर ज्याने आपल्या शरीरासाठी म्हणजे सुरुवातच जर तुम्ही अशी हेल्दी केलीत ना, तर नक्कीच तुमचा पूर्ण जो दिवस आहे ना, तो खूप छान जाईल. आपल्यासाठी स्पेशली कोणी काही करेल, कोणी आणून देईल, ह्या गोष्टींची वाट बघत बसण्यापेक्षा मला काय वाटतंय, मला काय आवडतंय, मला काय करायचंय, ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या मनाला सांगितली आणि तुम्हीच पुढाकार घेऊन ती गोष्ट केलीत ना, तर बघा तुम्हाला जो एक आनंद हवा असतो, जे एक समाधान हवं असतं, ते आपोआप मिळायला सुरुवात होते. आपण काय करतो, आपण घरासाठी, सगळ्यांसाठी दिवसभर राब-राब राबत असतो. आणि नंतर त्यांच्याकडूनच ही अपेक्षा करत असतो, की त्यांनी म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीत समजून घेतलं पाहिजे. त्यांनी आपल्याला मदत केली पाहिजे. म्हणजे आपल्या अपेक्षा ज्या असतात ना, त्या समोरच्यांकडून भरपूर असतात आणि ते त्यांच्या त्यांच्या रोजच्या कामांमध्ये बिझी असतात आणि त्यांचं मत असं असतं, की हे घरीच आहेत, तर ह्यांना म्हणजे भरपूर वेळ आहे. असं जे बाहेर जात असतात त्यांचं हे माइंडसेट असतं. तर म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही तुम्हालाच मस्त एनर्जाइज करा. तुम्हाला जे आवडतं, तुमची रोजची कामं, आपली रोजची कामं तर आपल्याला माहिती असतात, की रोजची काय-काय कामं आहेत. त्याच्यातून मला कसा काही वेळ काढता येईल, त्याच्यातून मी स्वतःला कसा काय वेळ देऊ, मी काहीतरी छान बाहेर थोडंसं जाईन, मैत्रिणींमध्ये मिक्स होईन, काहीतरी जिम जॉइन करेन किंवा योगा जॉइन करेन किंवा इतर काही गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात, त्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं मन रमवायला सुरुवात कराल, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल, बघा तुमचं मन फ्रेश होईल. तुमचं हेल्थ जशी-जशी चांगली होत जाईल ना, तसं-तसं आपोआप तुम्हाला प्रत्येक गोष्टीत छान एनर्जेटिक वाटायला सुरुवात होईल. तर घरातल्या इतर कामांसोबत आपल्याला बरंच काय-काय आपण साफ करत असतो. पण एक गोष्ट आपण नेहमी दुर्लक्ष करत असतो, ते म्हणजे की ह्या ज्या साइडच्या ज्या बघा कडा कडा दिसतायत ना तुम्हाला, तर पूर्वी या खूप जास्त मोठ्या बनवल्या जायच्या, अशा साइड कट लादी लावताना. पण आता थोड्याशा छोट्या केल्या जातात. पण तुम्हाला दिसत असेल पुसताना, की बघा इथे किती डस्ट जमा होते. तर झाडूने जरी झाडलं ना, तरी कधी-कधी ते निघत नाही, तशीच डस्ट दिसते. आणि लादी पुसताना पण आपण रोजच हे पुसलं जात नाही. तर त्याच्यामुळे तिथे कडांवरती खूप धूळ जमा होते. आणि जे लाईट कलर असतील स्पेशली असे घरामध्ये, तर आणखीनच ती धूळ उठून दिसते. तर म्हणून आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून, 10 दिवसातून एकदा अशा प्रकारे जर असा या कटलादींवरती फडका मारला, तर ओव्हरऑल म्हणजे जी आपण साफ-सफाई करतो किंवा पुसलेलं जे असतं ना, ते आणखीन व्यवस्थित वाटतं. आणि हा जो मी भिंतींवरती हात फिरवते, तर हा मी प्लास्टिक पेंट मारलेला आहे. तर त्याच्यामुळे अगदी एक फडका मारला ना, तरी भिंतींवरची जी धूळ आहे, ती अगदी मस्त क्लिअर होते. घरातल्या कामांच्या ज्या जबाबदाऱ्या असतात ना, त्या प्रत्येकाला आपण थोड्या-थोड्या त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या शारीरिक प्रकृतीनुसार आपण थोड्या-थोड्या जर वाटून दिल्या ना, तर आपल्याला सुद्धा आपलं काम म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या कामांपासून थोडासा वेळ मिळतो. जर तुम्ही 24 तास तुम्हीच स्वतः सगळी कामं करत राहाल, तुम्हालाच असं वाटत असेल, की बाबा हे जे काम आहे ते मीच व्यवस्थित करू शकते. असं जर विचार केला तर कोणीही आपल्याला कधीही मदत करणार नाही आणि तुमचा जो पूर्ण वेळ आहे ना, तो तुमचा संपूर्ण कामांमध्येच निघून जाईल
आणि त्यानंतर तुमचीच परत अशी कंप्लेंट असेल की मला वेळच मिळत नाही, माझा सगळा वेळ आहे जो घरातल्या कामांसाठीच जातो. अगदी छोटी छोटी कामं आहेत ती तुम्ही, म्हणजे काही आवराआवरी असेल ती तुम्ही मुलांना सांगू शकता. अगदी छोटी छोटी कामं पण ज्यांनी आपला बराचसा वेळ वाचतो, अशी कामं जर सगळ्यांनी घरामध्ये मिळून केली ना, तर सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या गोष्टीसाठी वेळ मिळत जातो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आपल्याला असं वाटतं की आपण घरातच आहोत. आपण कुठेच जात नाही, कुठे फिरायला जात नाही, कुठे बाहेर कोणामध्ये जात नाही. असं बऱ्याचदा होतं, माझ्या बाबतीत सुद्धा असं होतं. पण कधी-कधी आपण ही गोष्ट लक्षात घेऊया, की जेव्हा आपण कधी बाहेर जातो, समजा 10 दिवसांसाठी वगैरे आपण बाहेर गेलो, त्यानंतर आपण जेव्हा घरी येतो, तर तेव्हा घरात आल्यानंतर आपला म्हणजे पहिलं जे वाक्य असतं ते काय असतं, की हां, आत्ता मला कुठे बरं वाटतंय. तर म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो, की खरंच जिथे आपण आहोत ना, तिथेच आपला आनंद असतो. पण तोच आनंद आपण खूप बाहेर सगळीकडे शोधत असतो. बघा, बाहेर तुम्ही किती फिरलात, कितीही शॉपिंग केलीत, कितीही काही केलंत, पण तरीही जिथे तुम्हाला बरं वाटतं ना, ते म्हणजे तुमचं घर. तुम्हाला घरी आल्यानंतरच एक असं छान मस्त फीलिंग येतं. ह्याचा अर्थ असा नाही की बाहेर जायचं नाही. पण ह्याच्यात मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळत असतो. पण तो आपण खूप वेगळ्या-वेगळ्या आणि मोठ्या-मोठ्या गोष्टींमध्ये शोधत असतो. तर माझा जो आनंद आहे ना, तो माझा घर सजवण्यामध्येच मला जास्त आनंद येतो. म्हणून मी अशा काही ना काही नवीन-नवीन गोष्टी शोधत असते आणि घरामध्ये काय-काय नवीन गोष्टी अपडेट करायचा प्रयत्न करत असते. तर आता ह्याच्यामध्ये पण दुसरी एक गोष्ट आहे, ती म्हणजे की तुम्ही तुमच्यासाठी गोष्ट करताय, की तुम्ही दुसऱ्या कोणाचं बघून ती गोष्ट फॉलो करण्याचा प्रयत्न करताय. ह्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. जर तुम्हाला जसं वाटतंय किंवा मला माझी प्रगती करायची आहे किंवा मला माझ्या प्रकारे काही गोष्टी करायच्या आहेत, हे जेव्हा तुम्ही तुमच्या मताने करता ना, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला सुख किंवा आनंद देऊन जाते. पण जेव्हा दुसरा व्यक्ती करतोय, तर त्याने ते घेतलं म्हणून हे माझ्याकडे पाहिजे किंवा तिचं घर असं आहे, तर माझंही घर असंच पाहिजे. त्यांनी गाडी घेतली, तर माझ्याकडेही गाडीच पाहिजे. अशा वृत्तीने जर तुम्ही काही करायला जाल ना, तर तुमचं मन कधीच समाधानी राहणार नाही. म्हणजे ती व्यक्ती ज्या गोष्टी करत जाईल, त्या गोष्टी तुम्हाला अशा वाटत राहतील किंवा इतरांकडेही बघून तुम्ही सतत जर तसं कॉम्पिटिशन करत राहाल, तर कधीच तुम्हाला जे आत्मिक समाधान आहे ना, ते कधीच मिळणार नाही. तर म्हणून मला माझ्यासाठी काय करायचंय किंवा मला काय आवडतं किंवा माझ्या घरात काय कुठल्या गोष्टींची गरज आहे, ह्याचा विचार करून जेव्हा तुम्ही काही गोष्टी करता ना, तेव्हा त्या तुम्हाला म्हणजे छान जे तुम्हाला अपेक्षित असतं, जे एक समाधान तुम्हाला अपेक्षित असतं, म्हणजे कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर जी ही गोष्ट मी करेन ती माझ्यासाठी, सुरुवात माझ्याकडून असेल, की मला किती आवडते आणि म्हणून मी ती करते. बघा, आपल्या आयुष्यात ज्याही गोष्टी घडत असतात म्हणजे चांगल्या, वाईट, तर त्यातून प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळत असतं आणि मी तर म्हणेन की खरंच ज्या वाईट गोष्टी घडत असतात किंवा जेव्हा दुःखाचे क्षण आपल्या आयुष्यात येत असतात, तर ते आपल्याला खूप सारी शिकवण देत असतात आणि जेव्हा आनंदाचे आणि चांगले क्षण आपल्या आयुष्यात येत असतात, तर ते आपल्याला खूप साऱ्या मेमरीज, खूप साऱ्या आठवणी आपल्याला देऊन जात असतात. तर म्हणून आयुष्याचा प्रत्येक जो क्षण येतो ना, तो आपण छान प्रकारे जगला पाहिजे आणि फक्त स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी सुद्धा जगलं पाहिजे. फक्त ही गोष्ट मलाच हवी आहे आणि ही माझ्यापुरतीच लिमिटेड राहावी, असा विचार न करता ही गोष्ट सगळ्यांना मिळावी, सगळ्यांच्या आयुष्यात सुख व्हावं, सगळे समाधानी व्हावेत, हा विचार जेव्हा आपण करतो ना, तेव्हा प्रकृतीचा एक नियम आहे, की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगला विचार करताना, तर ती गोष्ट फिरून नेहमी तुमच्यापर्यंत येत असते. आज माझ्या बाबतीत पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसतायत ना, तर हे तुमचेच आशीर्वाद आहेत, हे तुमचंच प्रेम आहे. म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. ज्या पण गोष्टी मी घरामध्ये सजवते किंवा ज्याही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते, तर त्याच्यामध्ये माझा त्याच्यामागचा हा एक उद्देश सुद्धा असतो, की आणि त्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या शेअर करत असते, की मी ह्या कुठून घेतल्यात, काय घेतल्यात. तर ह्याच्यासाठीच, की मला ज्या गोष्टींमधून आनंद मिळतोय किंवा मी मी ज्या गोष्टी करते, तर त्या तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या.
सगळ्यांचं घर छान सजावं, सगळ्यांना छान समाधान मिळावं, असं माझ्या नेहमी डोक्यात हा विचार असतो. नाही की फक्त मी काय खूप असं मोठं काम करते आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे किती काय आहे हे मला तुम्हाला दाखवायचं नाहीये. तर हा जो छोटा-छोटा आनंद मला मिळतोय ना, तर हा तुम्ही सुद्धा अनुभवा. यासाठी मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते. बऱ्याच जणांना काही गोष्टी करायच्या असतात, पण त्याची आयडिया नसते, की बाबा हे कसं केलं पाहिजे, ह्याला काय घेतलं पाहिजे. तर त्यासाठी म्हणजे मी जे करते ना, तर ते म्हणून मी तुमच्यासोबत छोट्या-छोट्या गोष्टी अशा छान-छान शेअर करत असते. आपण मानला ना, तर आनंद आहे, नाहीतर काहीच नाही. अगदी म्हणजे पाहण्यात सुद्धा आनंद आहे. तर ह्याचं उत्तम उदाहरण जर आपण विचार केला ना, तर कोणाला असेल, तर ते म्हणजे की ज्याला दृष्टी नाही. तर ज्या व्यक्तीला काहीच दिसत नाही, तुम्ही विचार करा, की तो व्यक्ती किती विचार करत असेल, की खरंच हे लोकं किती भाग्यवान आहेत, की ह्यांना सगळं दिसतंय, हे बघू शकतात. कुठली वस्तू कशी आहे, त्या वस्तूचा रंग कसा आहे, कुठला व्यक्ती कसा दिसतोय. ज्याला दृष्टीच नाहीये, तर त्याला काहीच दिसत नाही, काहीच कळत नाही, पण तरीही ते त्यांचं आयुष्य जगत असतात. तर त्या व्यक्तीला म्हणजे जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट नसते ना, तर तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीची किंमत जास्त चांगल्या प्रकारे कळू लागते. तर म्हणून आपल्या आयुष्यात जी ही वस्तू आहे, ज्याही गोष्टी आहेत, जे पण माणसं आहेत ना, त्यांचं वेळेतच आपण किंमत करणं, व्हॅल्यू करणं, प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, हे खूप 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 महत्वाचं आहे. पूर्वीसारखं आता सगळ्यांची एकमेकांकडे रैलचैल नसते. जास्त बोलणं नसतं, संवाद नसतो. बरेच जण आपापल्या घरात असतात, आपापल्या घरातली कामं करत असतात. तर ती करता सुद्धा आपण आपण आता जास्त कनेक्टेड आहोत ते म्हणजे सोशल मीडिया. म्हणजे WhatsAppवरून आपण काहीही झालं तरी WhatsAppला मेसेज करतो, Facebookवर मेसेज करतो, YouTubeवरचेच व्हिडिओ बघतो आणि ते बघून आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो. तर ह्यात चुकीचं किंवा वाईट असं काहीच नाहीये. पण कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे, हे पण आपण लक्षात ठेवूनच आपण बाकीच्या गोष्टी करत राहायला पाहिजे. म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या पण व्यक्ती असतील, त्यांच्याशी सुद्धा आपला तेवढा चांगला संवाद असणं, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हे जे मी बाहेरच्या सोफ्यावर जे कव्हर्स मागवले होते ना, तर त्याच क्वालिटीचे तसेच कव्हर्स आहेत, ज्यूट टाइपचेच कव्हर्स आहेत. तर हे मी आता नवीन मागवले कारण माझे हे आधीचे जे कव्हर्स आहेत ना, हे खूप, खूप, खूप जुने कव्हर्स आहेत आणि अक्षरशः खरंच ते खूप खराब झालेत. म्हणजे धुतले तरी ते स्वच्छ निघत नाहीत, इतके खराब झालेत. तर म्हणून मी आता हे नवीन कव्हर्स मागवले आणि खूप छान आहे. त्यांची क्वालिटी खरंच खूप मस्त आहे. मला खूप आवडले. आणि कलर वगैरे पण जसा दिला होता ना तसाच कलर आहे. ह्याच्यामध्ये कलरचे सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर बघा अगदी छोटीशी गोष्ट बदलली पण किती फरक पडतो त्या छोट्याशा गोष्टींनी. तर तसंच आपण आयुष्याच्या बाबतीत सुद्धा असाच विचार केला ना, की ज्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं, ज्या गोष्टी खरंच केल्या पाहिजेत, त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं, तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी अगदी व्यवस्थित व्हायला सुरुवात होते. मला कुठल्या गोष्टींची गरज आहे? मला माझ्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे? मला माझ्या हेल्थकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे? या अशा ज्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या आपण दुर्लक्ष करतो आणि इतरांच्या आयुष्यात काय चाललेलं आहे? त्यांनी काय घेतलंय? त्यांच्याकडे किती काही आहे आणि माझ्याकडे का नाही आहे? ह्या अशा ज्या दुर्लक्षित करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष देतो आणि त्यामुळेच कदाचित आपण आपल्या आयुष्यात जे आहे ना, त्याची आपण किंमत करत नाही आणि नको त्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्याला जे मिळालंय ना, त्याचा आनंदच आपण घेत नाही. तर बघा अगदी छोट्याशा कव्हर्सला फक्त चेंज केलंय तरी किती किती म्हणजे एक लूक चेंज होतो पूर्ण घराचा आणि कलर पण खूप छान आहे. याच्यामध्ये 2-3 कलर्सचे ऑप्शन आहेत. तर तो आमचा बेड होता. तिथले मी कव्हर्स चेंज केले आणि आता हा निष्ठाचा बेड आहे आणि हे आधीचे जे कव्हर्स आहेत ते मी खूप आधी जुन्या घरी होते ना तेव्हा मागवले होते आणि म्हणून आता मला वाटलं की हे चेंज करण्याची गरज आहे. तर म्हणून हे नवीन कव्हर्स मी मागवलेत आणि 1-2 ऑप्शन्स म्हणजे बेडशीटच्या बाबतीत या पिलो कव्हर्सच्या बाबतीत अशा ज्या गोष्टी आहेत ह्याचे ऑप्शन्स आपल्याकडे असतील ना,
तर आपल्याला आणखीन आपलं म्हणजे जेव्हा काही फंक्शन असेल किंवा कोणी येणारं असेल तर ते काम करायला आणखीन चांगलं वाटतं. आपण सतत काहीतरी करत राहिलं, बिझी राहिलं, स्वतःकडे लक्ष देत राहिलं, आपल्या घराकडे लक्ष देत राहिलं किंवा आपल्या काही आवडीनिवडी आहेत त्याच्याकडे जर आपण लक्ष देत राहिलं तर चुकीच्या किंवा वाईट गोष्टींकडे आपला कल जाणारच नाही आणि म्हणजे खरं तर वेळच मिळणार नाही आपल्याला की बाकी इतर गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी. आणि ती खरंच खूप बेस्ट गोष्ट आहे आणि मला खरंच खूप चांगलं वाटतं की माझं जे हे YouTubeचं काम आहे तर त्याच्यामुळे मला खूप सारा वेळ चांगल्या गोष्टींसाठी देता येतो. चांगल्या नवीन-नवीन गोष्टी, नवीन-नवीन माणसांची ओळख होते आणि नवीन-नवीन गोष्टींशी मी कनेक्ट होते छान आणि मी स्वतःचंच म्हणजे त्याच्यामधून तुमच्यापर्यंत पण पोहोचते आणि स्वतःचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप सारं डेव्हलपमेंट होतंय. तुम्हाला नवीन देण्यासाठी मी काय-काय आणखीन नवीन गोष्टी बघू, काय-काय नवीन गोष्टी शिकू, असा माझा सतत प्रयत्न असतो आणि त्यामुळे काय होतं ना, की इतर गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही आणि ती खूप छान गोष्ट आहे आणि एक प्रकारे स्वामी माझ्याकडून ती खूप छान अशी सेवा करून घेतायत. तर असे आजचे काही विचार होते ते तुमच्यासमोर मांडले आणि आजचा व्हिडिओ असा होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.